नमस्कार, मैं मीनल। हर समय आपके साथ टीवी न्यूज़ चैनल में आप सभी का हार्दिक स्वागत है। तो चलिए नज़र डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। आगामी लोकसभा चुनाव हेतु 15 पार्टियां हुई एकजुट। कल उल्लासनगर स्थित भाजपा कार्यालय में हुई पत्रकार परिषद में भाजपा, शिवसेना, एनसीपी समेत कुल 15 राजनीतिक दलों के पदाधिकारी उपस्थित हुए और आगामी लोकसभा चुनाव में एनडीए के उम्मीदवार को समर्थन देने का फैसला किया। जिन्होंने पत्रकार परिषद में जानकारी देते हुए बताया कि 14 जनवरी को थाने में सभी 15 पार्टियों के पदाधिकारियों की बैठक कर आगे की रणनीति तय की जाएगी। भाजपा जिला अध्यक्ष प्रदीप रामचंदानी ने कहा कि लोकसभा में एनडीए के उम्मीदवार को भारी मतों से कामयाब बनाने हेतु आज छोटी बड़ी सभी 14 पार्टियां एक साथ हुई है और 14 जनवरी को सभी 15 पार्टियों के पदाधिकारी थाने के शिवाजी मैदान में जुटेंगे। देखिए सरफराज खान की इस विशेष रिपोर्ट को। या प्रश्नाचं खरं म्हणजे आज उत्तर देण्याची आपण ज्यासाठी बोलवलं होतं ह्याचं उत्तर द्यायचं नव्हतं, पण बरं झालं तुम्ही विचारला। उपमुख्यमंत्रींनी आपल्या डोळ्याने बघितलं काही त्याची कमतरता आहे, तर ती हेही पण सांगितले की तुमच्या शहराला भरघोस निधी देणार आहे आणि स्वच्छ करणार आहे। त्याचा दुसरा बाजू पण आपण ऐकलं असता। ठीक है, दूसरा प्रश्न। जो आपके प्रवृत्ति के सांसद है सिद्धराम सिंह, इनके जो बीच वाला जो खट्टा से मिटने का नाम नहीं ले रहा है, इसका किधर आने वाली लोकसभा में असर दिखेगा? रविंद्र चौहान साहब ने मुझे आदेश दिया था कि ये प्रेस कॉन्फ्रेंस लो और सभी सब पक्ष मिलकर लड़ेंगे, ऐसा उन्होंने आदेश दिया। उनके आदेश पे ये मैं प्रेस कॉन्फ्रेंस ले रहा हूँ। उल्लासनगर में साई पक्ष और कालाडी सांसद के करीबी माने जाते हैं, उनका लोग जाना क्या है? वही तो आपको बोला, भविष्य के गर्भ में है सारी बातें। ये सब भविष्य के गर्भ में है। आपका मन मुटाव हो रहा है तो आपको बताया गया, मगर जो उनका विवाद चल रहा है वो खुलेआम पत्रकारों के सामने आकर दिखाया जा रहा है। इसका विवाद चल रहा है, मेरे हिसाब से वो पुरानी बातें थी, अब खत्म हो गई हैं। और कुछ प्रश्न खत्म हो चुके हैं। कल्याणी परिवार ने भी अजित पवार जी का स्वागत किया, वो भी दिखाना चाहते हैं कि आप अजित पवार के साथ में उनको क्यों नहीं बुलाया जाए? किनको? कल्याणी परिवार को। वो शरद पवार को भी के पास भी जाते हैं। वो असमंजस स्थिति में है, एक तरफ आ जाएंगे तो उनको भी ले लेंगे। चलिए आगे। संभाव्य उमेदवार हाँ, त्यांना असं वाटतं का की इकडची भाजपा आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट हा कॅपेबल नाही आहे, कारण ते तुमच्या दोघांच्या विरोधकांकडे जास्त दिसतात। निवडणुकीच्या काळामध्ये उमेदवार जो असतो त्याला सगळी लोक आणि सगळे पक्ष एकसारखे असतात आणि कोणी बोलवलं तर त्यांच्या घरी खासदार असतील, आमदार असतील, त्यांना भेटायला किंवा त्यांच्याकडे पाहुणचाराला जाऊ शकतात। आणि जर त्यांनी बोलवलं नाही तर कोण जाणार नाही, बोलवल्यावर जाणार किंवा बोलून मान सन्मान केला त्यामध्ये काय चुकीचं आहे? त्याचा अर्थ असा नाही की तो आपल्याला समर्थन देतोय, तो आपल्या जवळ येतोय तर त्याचं समर्थन घेतलं नाही पाहिजे किंवा त्याला बाजूला केलं पाहिजे, असं नाही होतं। कारण तिथं काही चर्चा झाल्या, त्यापैकी एक चर्चा पत्रकारांच्या कानावर अशी आली आहे की लोकसभेला आम्ही तुम्हाला मदत करतो, विधानसभेला फक्त तुम्ही कुठली चर्चा झाली नाही। त्यातला तुमचा एक पत्रकार होता, त्याच्याकडनं तुम्ही पूर्ण माहिती घ्या आणि मग आम्हाला सांगा, अशी कुठली चर्चा झाली? पण बरं आहे तुम्ही काहीतरी असा मसाला घेऊन येता, म्हणजे लोकांचा एंटरटेन पण होतो। चांगला आहे, खूप चांगला आहे। आपले अरुण आसन साहेब आपले उपस्थित असलेले सर्व सर्वांनी जे आमदार आहेत, जे सर्व ज्येष्ठ नेते, पीपल्स रिपब्लिकन पक्षाची सुरुवातीपासूनची भूमिका गेल्या वर्षभरामध्ये मला वाटतं 4 जानेवारी 22ला सर्वात प्रथम शिवसेनेबरोबर आमची आघाडी झाली आणि आज आम्ही शिवसेनेचा आघाडीचा विविध पक्ष म्हणून आपण जेव्हा काम करत असताना या महाविकास आघाडीमध्ये आपण सर्वजण एकत्र आहोत। त्याच्यामध्ये BJP आहे, शिवसेना आहे, बाकी इतर सर्व पक्ष आहेत। आज बोलण्याचा मुद्दा असा आहे की 14 तारखेला होणारा मेळावा संपूर्ण राज्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये हे सर्व मेळावे एकाच दिवशी एकाच कार्यक्रमाला ते होणार आहे आणि जी ताकद आहे महाआघाडी 45+ जल्दी दाखवण्यासाठी आज 14 तारखेपासून आपण सुरुवात करू।
हा एक भाग झाला. आज या उल्हासनगरमध्ये आम्ही काम करत असताना उल्हासनगर पत्रकार परिषद आहे, विषय पण आघाडीचाच आहे. या आघाडीच्या विषयामध्ये बोलताना प्रदीप रामचंद्रानी असतील, आपले आमदार असतील, बीजेपी असेल, सेना असेल, सेनेचे दिग्गज सर्व नेते इथे बसलेले आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला समोर लढताना जर आपल्याला फाईट करायची असेल, आमचं मत असं आहे की शिवसेनेला फाईट देईल, शिवसेनेला फाईट देईल, राष्ट्रवादीला फाईट देईल आणि आम्ही सर्व मित्र पक्ष. आता आमची लढाई इथं जी आहे समोर, इथं रिपब्लिकनची लढाई आहे, ती वंचित आघाडीसोबत आमची लढाई आहे. या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये आमचे सन्माननीय आठवले साहेब असतील, आमचे सन्माननीय कवाडे साहेब असतील, या सर्वांची जी रिपब्लिकन ताकद आहे, ही ताकद आमची समोरच्यांना गाडण्याची ताकद आज या आमच्या दोघा नेत्यांमध्ये आहे. आणि हे करत असताना आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे की या उल्हासनगरमध्ये किंवा या कल्याण क्षेत्रामध्ये या दोन्ही पक्षाला बळ देण्याचं काम शिवसेना किंवा बीजेपीने करणं आवश्यक आहे. आमदार साहेब इथे बसलेले आहेत. यांना जर बळ दिलं तुम्ही तर आणि तरच आपण विरोधकांशी लढू शकतो, एवढी माझी निश्चित खात्री आहे. मी शिवसेनेलाही विनंती करेल आणि बीजेपीलाही विनंती करेल, राष्ट्रवादीलाही विनंती करेल की यांनी आमच्या या दोन चळवळीच्या ज्या रिंग आहेत त्यांना तुम्ही प्रॉपर जर बळ दिलं तर आणि तरच आपण पुढं ही लढाई जिंकू शकू. मी आज इथं सर्व आघाडीच्या पक्षामध्ये आम्हाला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद करतो आणि आता भारतीय जनता पार्टी अध्यक्ष आणि मित्र पक्षांची आज पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेमध्ये फक्त 14 तारखेच्या संदर्भामधला विषय आहे, परंतु 4 दिवसापूर्वी मुंबई येथे बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. त्या बैठकीमध्ये 15 पक्ष उपस्थित होते, पण 12 पक्ष नाराज होते आणि त्यांनी नाराजी बावनकुळे साहेबांनी सांगितली का फक्त सत्तेमध्ये आम्हाला बोलवलं जातंय, फक्त सत्तेचा जेव्हा विषय येतो तेव्हा आम्हाला स्थान दिलं जातं, अशी खंत व्यक्त 12 पक्षांनी केली. त्या संदर्भामध्ये आपल्या इथे त्या बैठकीला आपले टाले साहेब पण उपस्थित होते आणि ठरल्याप्रमाणे 12 पक्षांनी मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून भारतीय पक्षाचे अध्यक्ष आणि सर्व पक्षाचे अध्यक्ष एकत्र मला वाटतं 20-22 तारखेला राम मंदिराचा विषय संपल्यानंतर असणार आहे आणि त्याच्यानंतर निर्णय होणार आहे. पण आम्ही दिल्लीपासून आतापर्यंत त्यांच्याबरोबर आहोत. 14 तारखेचा मेळावा सक्सेस करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्यानंतर जसा पक्षाचा वरून आदेश येईल त्याप्रमाणे आमची पुढची रणनीती असेल. धन्यवाद. उस दिन भी हमारे उप मुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष 2 दिन पहले उल्लासनगर कराए और उन्होंने खुद सभा में बोला है कि आने वाले टाइम में लोकसभा में हम मोदी जी को फिर से प्रधानमंत्री बनाएंगे और इस महाराष्ट्र में पूरी ताकत के साथ जिस तरह मोदी जी ने बोला कि 45 सीटें कम से कम हम जीत के निकालेंगे, तो हम पूरी ताकत लगा देंगे फिर से मोदी जी को प्रधानमंत्री बनाने के लिए. जनस्वराज्याचं समर्थ आहे, बीजेपीला समर्थ आहे. पक्ष एकत्र येतो तर काही प्रश्न असतात ते सोडवायचे असतात. मला नक्की ह्याची खात्री आहे की आमचे शीर्ष जेवढे नेतृत्व आहे यांची दखल घेणार आहे आणि ह्यांची जे नाराजी आहे व दूर राहणार आहे. आणि इन प्रिन्सिपल आम्ही असं ठरवलेले आहे की आम्ही एकत्र लढू
अशी एक बैठक 4 दिवसापूर्वी ह्याच्या झालेली आहे. राहिले प्रश्न तर मार्गी लागतात आणि नवीन प्रश्न निर्माण होतात. ते सर्व प्रश्न म्हणजे यांची जी काही खंत आहे ते आमचे वरिष्ठ जे आहे ते बरोबर त्याला मार्गी लावणार आहे. पुढच्या तर मी PRPचे अध्यक्ष प्रमोद ताले साहेबांना संधी देतो. पक्षाला आम्ही बळ देणार आहे आणि यासाठी त्यांना कधीच असं वाटणार नाही की आमची बळी घेणार. हे तुम्ही नक्की निश्चिंत राहा. आम्ही नक्की बळ देणार आहे आणि त्यांची खंत शीर्ष नेतृत्वापर्यंत पोहोचणार आणि त्यांचे जेवढे प्रश्न आहेत सर्व सोडवणार. उल्हासनगरमध्ये तुम्हाला अजून महायुतीला कोणते पक्ष सपोर्ट देऊ शकतात उल्हासनगरच्या स्थानिक पक्षांना? ह्याच्यावर ही जी आहे आज भाष्य करणं बरोबर नाही आहे. पण जसं जसं लोकसभा इलेक्शन पुढे येणार आहे उल्हासनगरचे बहुतांश पक्ष भाजप आणि आपल्या युतीला समर्थन देणार आहे हे नक्की सांगतो. कसं आहे की काही खूप असं त्याचे आज नाव घेता येणार नाही. पण मी बोलतो स्थानिक जे पक्ष आहे बहुतांश आमच्या युतीला समर्थन देणार आहे लोकसभामध्ये. आम्ही NDA म्हणून बसलो आहे. ते तुम्ही जेही उमेदवार निवडून येणार आहे तो पंतप्रधान मोदीसाठी निवडून येणार आहे. म्हणून आमचा जे निश्चय आहे की आम्ही नरेंद्र मोदीला तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करू. त्यासाठी NDAचा उमेदवार जे असेल ते जर शिवसेनेला मदत केली की आम्हाला केली त्याचा काही फरक पडत नाही. पण हे नक्की की NDAला मदत करणार आहे. देखिए, अभी इस पत्रकार परिषद के माध्यम से इस महायुति की NDA की बैठक में जो निर्णय हुए वो सभी पदाधिकारी इस शहर लेवल पे यहाँ पे उपस्थित हैं. आपने जो सवाल पूछा उसका जवाब पहले ही हमारे महानगर प्रमुख चौधरी साहब ने दिया है. सुनिए ना, मैं बता रहा हूँ अपनी शिवसेना बीजेपी प्रेस कॉन्फ्रेंस चल रही है इसलिए मैं बताता हूँ कि अगर हम जहाँ पर भी गए थे नरेंद्र कुमार ठाकुर के घर पे उन्हें काफ़ी समय से उन्होंने श्रीकांत शिंदे साहब को बोला था कि आप इस क्षेत्र से सांसद है हमारे घर पधारिए. तो उनकी विनती के मान दे के हम हमारी गाड़ी में चले थे. अगर कोई हमारी गाड़ी में बैठता है या कोई हमारे साथ में रहता है तो उसका मतलब ऐसा नहीं होता है कि वो हमारे साथ में मतलब वो पक्ष में आ गए या हमें समर्थन दे दिया. प्रदीप जी ने अभी बताया आपको कि आने वाले दिनों में और कई पक्ष हमसे जुड़ सकते हैं. वो आने वाले दिनों की बात है. मगर ऐसी कोई भी घटना वहाँ पे नहीं घटी. जो उन्होंने मान सम्मान करने का था वो मान सम्मान वहाँ पे हुआ और खासदार साहब ने भी उनका मान सम्मान रखा. खासदार साहब सभी पक्षों में लोकप्रिय है. आपने देखा रहेगा कि थाने जिले में अभी हालांकि में 2024 का संसद रत्न उनको पुरस्कार प्राप्त हुआ है. तो वो सभी क्षेत्र में दिखाई देते हैं, सभी लोगों के साथ में मिलते हैं. वारकरी पंथ में रहेंगे तो वारकरी के साथ में दिखेंगे. तो उस वारकरी संप्रदाय में भी कोई अलग अलग पक्ष के लोग रहेंगे मगर वो सब में एकजुट हो जाते. तो उनकी जो लोकप्रियता है तो लोग उन्हें मानते हैं. इसीलिए लोग चाहते हैं कि खासदार जी के साथ में हमारी फोटो निकले, खासदार जी साहब हमारे घर पे आए. तो ऐसे उन्होंने इच्छा प्रकट की थी. उस समय उनके घर पे हम गए थे. बाकी ऐसी कोई पॉलिटिकल चर्चा वहाँ पर 10 मिनट में 5 मिनट में जो हुई ऐसी कोई भी चर्चा नहीं हुई. बस उनकी इच्छा थी जो कि हमारी सभापति रह चुकी है उनकी जो सुपुत्री है उन्होंने काफ़ी समय से बोला था और समय भी काफ़ी हो चुका था. इसीलिए वहाँ पे सर गए थे. बाकी आप ये पॉलिटिकल चर्चा वहाँ पे कोई भी नहीं हुई. जैसे ही चौधरी साहब ने और प्रदीप रामचंद्रन साहब ने जो बताया कि NDA की आज मोदी साहब की जितनी प्रशंसा की जाए उतनी कम है. जो कार्य उन्होंने इस 10 साल में इस आने वाले 10 साल में किए और जो भव्य राम मंदिर बनने जा रहा है तो हमारी भी इच्छा है कि NDA की सरकार में मुख्यमंत्री जैसे हमारे शिंदे साहब आज जो कार्य कर रहे हैं, सांसद जी जो कार्य कर रहे हैं, तो मोदी जी को जिताना है. तो यहाँ पे हम लोग 45+ भरत गंगोत्री जी साहब ने भी कहा, RPI के हमारे अध्यक्ष मित्र मंगलवार मालूराव साहब ने कहा, ताले जी ने बताया कि हम उस विषय पे आज बैठे कि हम 45 से प्लस और यहाँ पे जो उम्मीदवार देंगे उसको हम जिताने के लिए हम कोशिश करेंगे. आपने अभी जो कहा तो खासदार जी ने जो गाड़ी पे सीट शेयर की वो पप्पू कलानी के साथ की है जिनके ऊपर
बीजेपी के 2 कार्यकर्ताओं की हत्या का गुना है और उसमें एक में उनको आजीवन कारावास की शिक्षा भी हुई है और एक केस अभी भी उनका फाइनल नहीं हुआ है। तो ऐसे परिस्थिति में आप जिसके साथ रिसीप्ट शेयर कर रहे हैं वो उसके बारे में आप बताइए कि इसके कारण आपकी महायुति भंग होगी कि कमजोर हो जाएगी? देखिए, अभी इस विषय को ज़्यादा नहीं बढ़ाते हैं क्योंकि विषय का नहीं, आपको जवाब देना पड़ेगा। मैं जवाब देता हूँ। वो आग्रही थे, आप हमारे खासदार इतने लोकप्रिय हैं, वो आग्रही थे कि मैं कार में बैठना चाहता हूँ और वो बैठे। अगर कोई आग्रही होता है, ये तो पप्पू कालानी थे, अगर कोई खासदार की गाड़ी में आपने देखा किस तरह से कमरे से दरवाजा खोल रहा था, बैठो 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 पप्पू साहब बैठो बैठो बैठो। तो ऐसी स्थिति में खासदार भी परेशान हो जाता है, अभी बैठना है, ऐसे कैसे मना कर दूं? तो ये सुनिए 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 जेट सिक्योरिटी है, लेकिन आपने ही वो वीडियो डाला था सबसे पहले, उसमें देखा कमलेश ने बोला साहब बैठिए 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 बैठिए, किस तरह से जबरदस्ती बिठाया जा रहा था। हत्या के मामले कब है, कब के? नहीं छोड़ो ना, हो गया। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद। हर समय आपके साथ टीवी न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें और बेल आइकॉन दबाएं ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुँचे।